1 घंट्यापूर्वी मी उठायच्या आधी सरकारचं शिष्टमंडळ आलंय चर्चेला. 2 एक नाही जुनं नवं गेलं मग घरी पहिल्या तडकीतच. त्याच मग जुळत नाही. आता जुनं आहे ते आलंय. तुम्हाला एवढंच सांगायला आलोय फक्त इथपर्यंत. जेवायला वाढलं होतं सगळ्याला माहिती, मीडियाच्या बांधवाला सुद्धा माहिती, ते सुद्धा आत होते. म्हणलं मी अगोदर माझ्या समाजाला सांगून येतो शिष्टमंडळ आलंय चर्चा करतो तोवर गाड्याचे तोंड मुंबईकडे करून ठेव. त्यांचं आपलं पटलं ताने पुढं. आपल्याला मुंबईत गेलं तरी आरक्षण पाहिजे, इथं दिलं तरी आरक्षण पाहिजे, त्यांनी बीडला दिलं तरी पाहिजे, गेवराला दिलं तरी पाहिजे, त्यांनी संभाजीनगरला दिलं तरी पाहिजे, त्यांनी लोणावळ्यात देऊ दे, पनवेल मध्ये देऊ दे, वाशीत देऊ दे, कुठं दे. तुम्हाला पुलावर उभा राहून देतात तरी पाहिजे. कुठं आमचं आम्हाला पाहिजे आरक्षण. आता ते काय म्हणते ते मी ऐकलं नाही. मी आता त्यांच्याशी चर्चा करतो तवर तुम्ही सगळ्या गाड्याचे तोंड मुंबईकडे करून ठेवणे. तवर मी चर्चा करतो, भाकर बी खातो, तुम्ही भाकरी खा. मुंबई जवळ आली, इथून मला दिसते आता ती. आता आपण गेले तर जमाय त्याच्यात आपले मायबाप आणखीन मागून यायचे. आपल्यालाच पुरत नाही 120-30 किलोमीटर. इतकी उभं राहायला जागा पुरत नाही आपल्याला, इतके मागून निघाले जातात. त्यांची चर्चा काय आहे, त्यांनी काय मसुदा आणलाय, त्याच्यात माझ्या मराठ्यांचा हित काय, आरक्षणाचा त्याच्यामध्ये विषय काय, आपली मागणी कोणची, त्यांनी काय आणलंय, हे सगळं बघतो, चर्चा करतो. तवर तुम्ही जेवण करा, गाड्या एका लाईनीत लावून मुंबईकडे तोंड करूनच ठेवा. आणि त्यांच्याशी काय चर्चा झाली पुन्हा एकदा तुमच्या समोर आणि मीडियाच्या बांधवासमोर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतो, तुम्हाला विचारल्याशिवाय कोणताच निर्णय होणार नाही. त्यामुळे इकडं कुणी काही अफवा सोडली, गैरसमज सोडला, त्याला म्हणे तू घरी जाय माघारी. एवढा विश्वास एकमेकावरती ठेवायचा. मी तुम्हाला विचारल्याशिवाय आयुष्यभर काही करणार नाही. आणि मला करायचंय काय अंधारात करून, अंधारात केलं तरी आरक्षण पाहिजे, उजेडात केलं तरी आरक्षणच पाहिजे. आणि अंधारात समजा बोललो तरी तुम्हाला विचारल्याशिवाय मी त्याला हा म्हणत नाही. म्हणजे मालक शेवटपर्यंत मालक समाज आणि समाजच ठेवायचा आहे. एक दोन घंटे त्याची चर्चा करतो. वाशी एकदम जवळ आहे, टंक्यात आपण जाऊ सगळे. दमन आता पहिले काळजीच व्हायला मला पाय ताठ लागले माझे. गाड्या लय गारा बेकार रे बाबा तुमच्या तिकडचा. मग टंगड्याच उचला रात्री गारात लय बेकार माझ्या टाकायच राहिले. खरं सांगतो मग शेवटच मला साथ देणार पाहिजे बरोबर. मी डोंगर पळत चढलो असतो पण आता मला पायच उचलत नाही. सकाळी फुटच पायच जाणार. कोणाला इतके पाय शिवले मध्ये फुटत पाय बसा तेवढे ताकद असेल ना केलं असेल. चला सगळ्यांना जय शिवराय. गाड्या ओळून ठेवा. मी चर्चा करतो. तुम्ही त्यावर जेवण निवांत करा. पोटभर खाजा. आरक्षण घ्यायचं त्याच्याशिवाय मला गाडी नाही. धन्यवाद. जय शिवराय. काय सोडलं रे आता तोंडात बोलून ना मला सांगायला काही सोडायचं असलं. सर्वांनी आता आपल्या गाड्या काढून घ्यायच्या. दादांचं येऊपर्यंत आणि एका लाईनने चलत जा. सगळे एका लाईनने चलत जा. शांततेत चला. आणि त्या घाटात दमडी गाड्या हाणार. पुढे कोणी जाऊ नका. मला चर्चा करून एकतर पुढे जाऊ नका. सगळे सोबतच मुंबईकडे निघू. आज तिळाची, उद्या जवसाची, परवा कारळाची, कधी शेंगदाण्याची. आज तुमच्या डब्यात कोणती चटणी? प्रधानमंत्री पीक विमा